मी प्रतीक्षा आणि तुम्हा सर्वांचे आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तुम्हा सर्वांचे प्रतीक्षा निंबाळकर ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। तर खूप दिवसांनंतर मी तुम्हाला खरं तर ॲक्च्युली म्हणजे तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे। बरेच दिवस आपले एक्सक्यूज मी बरेच दिवस झाले की जवळपास एक 2 वीक नंतर आपल्या चॅनलवरती 1-2 दिवसापूर्वी ब्लॉग आलेला आहे आणि याचं कारण असंच की थोडंसं गावाकडून आले आणि त्याच्यानंतर पुण्यातसुद्धा थोडीशी साथ आहे, हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे। घसा आणि सर्दी खोकला ह्या पद्धतीचं तर तसंच झालेलं होतं। नॉर्मली असं वाटलं की पटकन बरं हो, पण असं झालेलं नाही आहे। अजूनसुद्धा आवाज व्यवस्थित येत नाही आहे, पण बरेचसेच औषधं मेडिसिन नंतर हॉस्पिटलच्या वाऱ्या झाल्या, त्याच्यानंतर थोडंसं आता बरं वाटतं आहे। आणि घरात म्हणजे आम्ही संग्रामरावांची आणि माझीसुद्धा तब्येत थोडीशी खराबच होती, म्हणजे हेच फक्त घसा, पण त्याच्यामुळे एवढा त्रास झाला। म्हणजे मला काय होत होतं की व्लॉग्स करून ठेवलेले आहेत, पण एडिट करण्यासाठी व्हॉइस ओव्हर करणं महत्त्वाचं असतं आणि व्हॉइस ओव्हर करण्यासाठी आवाज आपला खूप चांगला असायला पाहिजे। आवाज चांगला असायला इन द सेन्स काय की नॉर्मलीच आपला आवाज असायला पाहिजे, पण घसा बसल्यामुळे काय झालं होतं, मला बोलणं फारसं शक्य झालं नाही आणि त्याच्यामुळे खरं तर हा व्लॉग तुमच्यापर्यंत लेट आलेला होता, जो की मी आत्ता 2 दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे। तर चला, वेळ न घालवता मी तुमच्यासोबत आज काहीतरी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा व्लॉगसुद्धा आवडेल आणि हा जो काही टॉपिक आहे तो आपल्या सगळ्या महिलांना आवडण्यापेक्षा महिलांना यातून खरंच काही ना काहीतरी चांगली माहिती जाईल आणि गरजेचीच माहिती जाईल आणि त्याचा नक्कीच उपयोग होईल तुमच्या लाईफमध्ये। सो अशा पद्धतीचा हा व्लॉग असणार आहे आणि चला तर मग वेळ न घालवता मी व्लॉगला सुरुवात करते। तर सर्वप्रथम महिला दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। खरं तर हा जागतिक महिला दिन म्हणून आपण 8 मार्च जो काही आहे तो सेलिब्रेट करतो, तो साजरा करतो आणि आता सगळ्या ठिकाणी सर्रास ठिकाणी हा खूप चांगल्या पद्धतीने खरं तर हा दिवस चांगला काय म्हणतात साजरा केला जातो। पण त्याच्या पलीकडे एक जाऊन आपण काय करतो की तोच दिवस म्हणून खरं तर साजरा करतो, पण माझ्या मते तरी मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा आपल्यासाठीच आहे आणि आपणच घडवत असतो की आपणच क्रिएट करत असतो ॲक्च्युली की तो दिवस कसा जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं काही आपल्या हातात असतं। आणि खरं तर मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा आपला आहे आणि आपल्यामुळे खरं तर सगळ्यांचा दिवस खरं तर चांगला जातो असं म्हणायला हरकत नाही। घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा आपल्यामुळे खरं तर दिवस चांगला जातो असं म्हणायला काही हरकत नाही आहे। सो एकच दिवस सेलिब्रेट न करता आपण म्हणजे काय असतं ना, महिला दिन म्हटलं की आपण ठिकठिकाणी बघतो की काही ना काहीतरी ऑफर्स असतील प्रत्येक ठिकाणी, म्हणजे शॉपिंगच्या ठिकाणी म्हणा किंवा ऑनलाईन शॉपिंग असेल तरी पण वेगवेगळ्या वेबसाईटवरती खूप सारा डिस्काउंट असतो किंवा तुम्ही कुठेही जावा, घराच्या बाहेर पडलात की अगदी रेस्टॉरंट्सपासून तुम्ही कुठे जाल तिथे तुम्हाला डिस्काउंट मिळत असतो किंवा काही काही ऑफर्स लागलेल्या असतात। सो मला असं वाटतं हे तर आपण एन्जॉय करतो किंवा असं असतं की डिस्काउंट लागलेला आहे, ऑफर लागलेल्या आहेत, तर खूप सारी शॉपिंग, खूप साऱ्या गोष्टी, खूप सारं फिरणं, खाणं पिणं या सगळ्या गोष्टी आपण खरं तर करत असतो। पण त्याच्या पलीकडे एक सांगायचं आहे की ह्या तर गोष्टी करत असतो, पण ह्यावर्षी थोडंसं आपण वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया। वेगळं काहीतरी म्हणजे काय की आपण एक आत्मपरीक्षण करूया, आपण स्वतः काय आहोत, कशा पद्धतीने आहोत, आपल्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे, तर याचं परीक्षण करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत। श्रीमंत असो, गरीब असो, मिडल क्लास असो, अगदी तिन्ही या स्टेजमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारामध्ये जावा तर असं असतं। आपण म्हणजे जे मिडल क्लास असतात ना, त्यांना असं वाटतं की खरंच जे हायफाय आहेत किंवा खूप श्रीमंत घरातले आहेत, उच्च दर्जातले व्यक्ती आहेत, तर ते खूप चांगले असतील, त्यांच्या लाईफमध्ये खूप छान छान सगळं असतं, म्हणजे अगदी ॲक्टरपासून म्हणूयात किंवा बाकीच्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात सगळ्या वरच्या स्तरामधले जे लोक आहेत त्यांच्या लाईफमध्ये आपण सगळं असं बघत असतो की खूप छान छान आहे, सगळ्या गोष्टी छान आहेत, पण असं नसतं। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय म्हणतात त्याला आनंद हा खूप कमी म्हणण्यापेक्षा ना आनंद हा आपण शोधायचा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये। तर हेच की समदुःख म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यात आनंदसुद्धा असतो आणि दुःखसुद्धा
असतं. म्हणजे जेव्हा म्हणजे आता जेव्हा म्हणजे गावाकडे असतो तेव्हा असं वाटतं की सिटीमधली लोकं किती छान पद्धतीने राहतात, किती छान एन्जॉय करतात, आपण पण असायला हवं तिथे. पण इथे जी लोकं स्ट्रगल करतात, म्हणजे घराच्या बाहेर पडण्यापासून ते घरी रिटर्न येण्यापासून दिवसभरात जो काही त्यांचा स्ट्रगल पिरियड असतो, तो कदाचित तुम्ही तो पाहत नाही. आणि ज्या त्या दिवसभरात गोष्टी करतात, इकडे जातात, तिकडे जातात, खाणं, पिणं, त्यांची एन्जॉय लाईफस्टाईल, जे काही लाईफस्टाईल ते एन्जॉय करतात, तर ती फक्त आपल्याला खरं तर दिसत असते. आणि मग आपण म्हणतो की अरे यार, त्यांची लाईफ खूप छान आहे आणि आपण काय गावाकडे बसलो आहे, असं तसं. ठीक आहे, तर हे झालं. पण जे इथं लोकं राहत असतात, जे सिटीमध्ये लोकं राहत असतात, त्यांचं इतकं धावपळीचं जीवन झालेलं असतं, तर त्यांना कधीतरी असं म्हणजे त्यांना संध्याकाळी जेव्हा आपण बेडवरती किंवा आपण घरामध्ये शांत बसलेलो असतो, त्यावेळी आपण म्हणतो की काय हे रोजचं आयुष्य झालं आहे, सकाळी उठायचं, काम काम काम, संध्याकाळी आल्यावरती सुद्धा काम काम काम, आणि खाणं पिणं झोपणं, की लगेच दुसऱ्या दिवशी तेच रुटीन. मग एखादा दिवस जेव्हा संडे येतो किंवा जेव्हा वीकली ऑफ येतो, त्यावेळेस असं वाटतं नाही यार, जेव्हा आपण कधीतरी गावाकडचं लाईफस्टाईल बघतो तेव्हा असं वाटतं की गावाकडचं किती सुंदर लाईफस्टाईल आहे, किती छान आहे, किती निवांत आहे, अजिबात धावपळ वगैरे नाही आहे. हां, हे नक्की आपल्यापेक्षा ते सुद्धा लोकं तशीच पद्धतीने काम करतात किंवा शेतामध्ये कष्ट करतात, राबतात, त्यांच्या पद्धतीने सुद्धा ते खूप अवघडीचं काम आहे. तर ती लोकं तशी लाईफस्टाईल जगत असतात. पण एवढंच की त्यांच्यातला आणि आपल्यातला काय फरक माहिती आहे, आपण लोकं ना खूप धावपळीचं जीवन आणि प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ आहे, काय म्हणतात, कॉम्पिटिशन एवढं झालेलं आहे ना, की आपण त्याच्या पुढे कसं जाऊ, याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यापेक्षा मी पैसा कसा कमवेन, ह्याच्यापेक्षा मी ह्या गोष्टी कशा जास्त करेन, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कंपॅरिझन करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला खरं तर खाली आणण्याचा प्रयत्न करतो. हेच खरं आजचं सत्य आहे. आणि खरं याच्यावरतीच बोलण्यासाठी मला थोडंसं असं वाटलं की महिला दिनानिमित्त महिला दिनानिमित्त मला ह्याबद्दल थोडंसं बोलावंसं वाटलं. काय माहिती, मला थोडंसं बोलावंसं वाटलं आणि मी म्हटलं की नाही, आपण हा व्हिडिओ नक्की करूयात आणि नक्की तुमच्यासोबत शेअर करूया. ठीक आहे, खूप लोकांना ह्याच्यातून कमी समजेल, म्हणजे ज्यांना काही घ्यायचं आहे ते खरंच चांगल्या पद्धतीने घेतील, कदाचित काहींना आवडणार नाही. प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, प्रत्येकाचं लाईफस्टाईल म्हणा किंवा जगण्याची पद्धत किंवा प्रत्येकाचे विचार हे खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत. पावलावरती आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळा विचार करण्याची माणसं खरं तर आपल्याला भेटत असतात. आणि प्रत्येकालाच मी आवडेल किंवा माझे विचार आवडतील असं नाही, पण काहीतरी प्रमाणात असतील लोकं की त्यांना हे विचार खरं तर पटतील आणि त्या पद्धतीने खरं तर आपण चेंज करण्याचा प्रयत्न करूयात असं मला वाटतं. सो हेच मी सांगेन की गावाकडच्या लोकांना असं वाटतं की सिटीतली लोकं खूप छान आहे, सिटीतल्या लोकांना वाटतं की गावाकडचं लाईफस्टाईल खूप छान आहे. पण खरं तर दोघांचं सुद्धा आपापल्या ह्याच्यावरती ते स्टेबल असतात. पण आजच्या जगात एक चाललेलं आहे की पैशाच्या मागं एवढी लोकं चाललेली आहेत ना, पैशाच्या मागं एवढी धावपळ करत आहेत ना, की मी पैसा किती कमवेल आणि काय करेल आणि त्या पैशातून मला काय काय साध्य करायचं आहे, काय काय घ्यायचं आहे. मग आपली लाईफस्टाईल म्हणजे अगदी गाडी असेल, घर असेल, काय म्हणतात, जगण्याची लाईफस्टाईल म्हणजे जगण्याची पद्धत असेल, खूप हायफाय लाईफस्टाईल हवं आहे, अशा पद्धतीने. मग त्याच्यात काय झालेलं आहे की आपण धावपळ तर करतो आहे, पण त्याच्यामागे आपण आपल्या स्वतःची काळजी किती करतो हे आजपर्यंत खूप कमी लोकांना माहिती आहे. खूप कमी लोक खरं तर यावरती विचार करतात असं मला वाटतं. आणि खरं तर याच्यावरती विचार करण्यासारखं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी साध्य करा, तुम्हाला जे हवं आहे ते सगळं साध्य करा, जे हवं आहे ते तुम्ही निवडा किंवा ते मिळवण्याचा प्रयत्न करा. पण याच्याचबरोबर आपल्या आरोग्याची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घ्या. मी सगळ्यांनाच माहिती आहे, आत्ता सध्या व्हायरल चाललेली आहे ती पोस्ट खरं तर सोशल मीडियावरती
तर त्याच्यात मी असं वाचलेलं आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे म्हणजे त्या लेडीजचं नाव आहे असं आपण म्हणू शकतो, प्रतीक्षा पाटील, जी की मुख्याध्यापिका म्हणून ती कार्यरत होती. आणि खूप वाईट म्हणजे ते वाचल्यानंतर इतकं वाईट वाटत होतं की म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्याकडे पैसा नाही आहे, आपण पैशासाठी खरं तर धावपळ करतो आहे, पण ज्यांच्याकडे पैसा आहे ते खरंच सुखी आहेत का, याच्यावरती सुद्धा तितकाच विचार केला पाहिजे. तर त्या पोस्टमध्ये एक वाटलं, मी सगळं खरं तर डिटेल नाही सांगणार कारण की ते खरंच म्हणजे वाचलं तर इतकं म्हणायला लागलं, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती ते खरं तर स्टेटस होतं. आणि त्याच्यातून तिने खरंच एक संदेश पाठवला, एक मरण्याच्या अगोदर तिने एक खरं तर सगळ्या महिलांसाठी संदेश पाठवलेला आहे की कंपॅरिझन नका करू, कंपॅरिझन बिलकुल करू नका, जे आहे त्याच्यात खरं तर आनंदी राहा आणि चांगल्या पद्धतीने जगा, चांगले आरोग्य सांभाळा. तर त्याच्या मागचं हे होतं की तिच्या घरातली सगळी म्हणजे नवरा असो, ती असो, घरचं बॅकग्राऊंड असो, हे सगळं चांगल्या पद्धतीने होतं, पण ती आरोग्याला कुठेतरी कमी पडली असं म्हणावं लागेल. किंवा कदाचित आपण असं म्हणतो की अरे म्हणजे आरोग्यामध्ये काय की बाबा समजा तिला काही कॅन्सर झाला असेल, त्याच्यामुळे खरं तर त्याच्यावरती उपचार वगैरे पण केले, पण आपण म्हणतो ना की ही झुंज लढत असताना आरोग्याशी जी काही ती झुंज लढत होती त्याच्यात ती खरं तर अपयशी ठरली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये हेच की तिने शेवटचं सांगितलं की आपलं आरोग्य सांभाळा म्हणजे काय की बाबा खरंच आजकालचं लाईफस्टाईल एवढं चेंज झालेलं आहे ना की त्या लाईफस्टाईलमुळेच खरं तर या सगळ्या गोष्टी उद्भवत आहेत. बरेचसेच म्हणजे आपण म्हणतो की आता कॅन्सर एवढं आपलं लाईफस्टाईल पुढे झालेलं आहे किंवा आपलं म्हणजे विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे, सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की प्रत्येक रोगावरती उपचार निघालेले आहेत. पण तरीसुद्धा आपण म्हणजे काय म्हणतात एवढ्या या 21व्या शतकात आपण म्हणतो की प्रत्येक रोगावरती निदान होतं किंवा उपचार पद्धती होतात, पण खरंच तरीसुद्धा आपण या न्यूज सारख्याच वाचत असतो. मोठे मोठे ॲक्टर असू दे, बरेचसेच काही लोक असू दे, म्हणजे सामान्य लोकसुद्धा असू दे, तर त्यांच्यात बऱ्यापैकी आत्ता जास्त प्रमाण हेच आहे की कॅन्सर होतात. तर कशामुळे, तर खरंच हे लाईफस्टाईलमुळेच. कारण की मी आत्ता त्याच्यावरती बरेचशाच पोस्टसुद्धा अशा आलेल्या होत्या की आजकालचं खरं तर घातक आहे ते लाईफस्टाईलच आहे. आपण बाहेरचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे खरं तर कुठेतरी थोडासा विचार जाऊन केलं तर खरंच आहे की बाहेरच्या खाण्यामुळे किंवा आपलं जे काही आपण रोजचं घरीसुद्धा खाणं जे काही बनवतो आहे, भाजीपाला असू दे, ह्या त्या गोष्टी असू दे, त्याच्यातसुद्धा इतकं म्हणजे आपण म्हणतो ना की काय म्हणतात एक चांगल्या प्रतीची किंवा जी उत्तम प्रत म्हणतो किंवा ओरिजिनल म्हणतो ते खरं तर भाजीपाला वगैरे काही मिळत नाही. प्रत्येक ह्याच्यात आपल्याला काही ना काहीतरी भेसळ दिसतेच आणि दिसून येते आणि तरीसुद्धा ह्या गोष्टींना आपण सामोरं जातो. तर याच्यावरती एकच विचार करण्यासारखा आहे की आपण जगतोच आहे, हे आपलं जे काही जगणं आहे ते काही थांबणारच नाही आहे आणि ह्या गोष्टी घडतच राहणार आहेत हे सुद्धा आपल्याला कळते. पण याच्या पलीकडे जाऊन आपण एक महिला म्हणून काय करतो की आपण एवढ्या कुटुंबामध्ये राहतो, म्हणजे इतकं गुंतलेलो आहोत ना कुटुंबामध्ये की प्रत्येकाला काय हवं काय नको, म्हणजे नवरा असू देत, मुलं असू देत, आईवडील असू देत, सासू सासरे असू देत, भाऊ बहीण असू दे, या म्हणजे प्रत्येकाच्या काळजी घेत असतो. पण प्रत्येकाला आपण हे पण सांगत असतो ही अशी काळजी घे, ती तशी काळजी घे, हे आलं आहे ते गेलं ते झालेलं आहे. पण याच्या पलीकडे आपण आपल्या स्वतःचा सुद्धा विचार करणं हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि आजच्या ह्याच्यामध्ये मला हेच सांगायचं आहे की स्वार्थी बना. तर स्वार्थी कशासाठी की आरोग्यासाठी. आपलं आरोग्य अगदी म्हणजे आपलं आरोग्य जपण्यासाठी स्वार्थी बनायला तरी चालेल. कारण की आजच्या युगात किंवा आजच्या जगात हेच महत्त्वाचं आहे की आरोग्य हीच खरी श्रीमंती आहे. आणि आरोग्य ज्याचं चांगलं किंवा आरोग्य जो चांगल्या पद्धतीने जगतो सांभाळतो आपल्या स्वतःला तोच खरा श्रीमंत असं खरं तर म्हणायला हरकत नाही आहे. तर हेच मी सांगेन की सकाळ झाल्यापासून आपण संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त आपल्या फॅमिलीचा विचार करतो आणि आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला काय हवं आहे, कोणाला काय नको आहे, या सगळ्या गोष्टींकडे खरं तर लक्ष देत असतो. पण याच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या आरोग्याचं
थोडंफार काळजी घ्या. सकाळी उठल्याबरोबर आपल्या आरोग्याला काय हवं आहे, काय नको आहे याचं आत्मपरीक्षण करा. आपल्याला आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे. आत्ता सध्या म्हणजे ना मी याच्यातून म्हणजे मी एक थोडंसं आत्मपरीक्षण केलं. धावपळ होती आहे. सध्या तर घरीच आहे, तरीसुद्धा सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत मुलाचं हे बघ, ते बघ, घरातली कामं, घरातलं मला हे स्वच्छ करायचं आहे, घरातलं मला ते स्वच्छ करायचं आहे, घरातलं मला हे आवरायचं आहे, ते आवरायचं आहे, आज हेच घाण झालं, तेच घाण झालं, किंवा हिचं किती छान घर आहे, माझं कसं छान राहिलं पाहिजे. हे सुद्धा इथून आपण खरं तर कंपॅरिझन करतो. खरं तर ते सुद्धा केलं पाहिजे. आपण आपलं घरसुद्धा छान ठेवलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये काय होतं आहे की बाबा आता उठलं ना तर मग नाश्ता ह्या त्या सगळ्या गोष्टी नको, ठीक आहे जाऊ देत, आपण आहे ना हे करून घेऊयात, ते करून घेऊयात. अरे आता टायमिंग झालेला आहे, मुलाला स्कूलमधून आणायचं आहे, आल्यावरती नाही त्याला पहिलं जेवण घातलं पाहिजे, त्याला सगळं पहिलं हे केलं पाहिजे, नाही ठीक आहे आता हे झालेलं आहे त्याला झोपी घातलं पाहिजे, त्याचं आरोग्य पण नाही तर मग तो संध्याकाळी त्रास देईल, हे करेल ते करेल. याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःला इतकं हे करून घेतलेलं आहे की आपण सकाळचा नाश्त्यापासूनचं जे काही रुटीन आहे ते अगदी 2 वाजले तरी कामात गुंतून जातो आणि मग कुठेतरी असं वाटायला लागतं की नाही बाबा आता मला कसं तरी होतं आहे. आणि मग आपण जेवणाकडे वळतो आणि ते खाल्लेलं कितपत पचतं आहे, कितपत ते योग्य आहे, त्याचं टायमिंग योग्य आहे का खाल्लेल्याचं याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष नसतं. पण एक खाल्लेल्याचं समाधान की आपण आता हे खाल्लेलं आहे. आणि हेच की ना सकाळी उठल्याबरोबर आपल्या आरोग्याची काळजी की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जे काही पाणी वगैरे पिऊन घ्या. त्याच्यानंतर जे काही दिवसभरामध्ये ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, संध्याकाळचं डिनर असेल, हे प्रॉपर पद्धतीने फॉलो करा. आणि त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी जे काय आपण वॉकिंग असतं, मॉर्निंग वॉकिंग किंवा व्यायाम, या सगळ्या गोष्टी आपल्या रुटीनमध्ये बसवा आणि स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ दिल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी साध्य होणार नाही आहेत. जर आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर स्वतःला वेळ देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर व्यायामापासून खाणं पिणं असेल, तब्येतीची काळजी, हे सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करावे लागतील. तेव्हा कुठेतरी जाऊन आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहील हे नक्की. त्याच्यामध्ये फळांचा वगैरे समावेश करा किंवा जे काही प्रोटीनयुक्त आहारामध्ये प्रोटीन पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर प्रोटीन कशातून मिळतं ते सगळं बघा. ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये त्याची कमी जाणवते का ते खाण्यात येऊ देत. सगळ्या गोष्टी आपण काय करतो की सगळं हे जेव्हा कमी होतं शरीरातलं आणि त्यावेळी लक्ष देतो आणि त्यावेळी कळतं की बाबा खरंच हे आपल्या शरीरामध्ये कमी झालेलं आहे आणि मग धावपळ चालू होते की कुठून काय मिळेल आणि मग ते सगळं खाण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळं लगेच शक्य होत नसतं. हे जेव्हा रुटीनमध्ये आपण फॉलोअप करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. हे सांगायचं आहे की व्यवस्थित आहार घ्या, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, व्यवस्थित झोपसुद्धा व्हायला पाहिजे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण सगळे रील बघतो, यूट्यूबवरती व्हिडिओज बघतो की प्रत्येकाचं व्हिडिओमध्ये असं असतं की हे खावा, ते खावा, चेहऱ्यावरती छान ग्लो होईल, हे होईल, ते होईल. पण खरंच आपण हे फॉलो करतो का ह्याचा सुद्धा विचार करा. आणि उलट आहे ना आपण हे रीड केलं ना किंवा हे वाचलं ना, एखादी रील बघितली ना तर ती लोकं हे सुद्धा सांगतात की शेअर करा. तर हे पण आपण करतो की शेअर पण करतो, पण हे खरंच आपण फॉलो करतो का याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि खरंच एकच शेवटची विनंती आहे की प्रत्येक महिलांनी स्वतःच्या तुम्ही थोडेसे पैसे कमी कमवा किंवा तुम्ही जॉब कमी करा किंवा तुमच्या घराकडे थोडंसं लक्ष कमी द्या, तेही चालेल. पण आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेतली पाहिजे. कोणीही आपल्या आरोग्याची काळजी घेणार नाही आहे. सो आजचा व्हिडिओ करण्यामागे खरं तर हाच हेतू आहे की स्वतःचं आरोग्य सांभाळा, हेच मला खरं तर सांगायचं आहे. आणि खरं तर अजून मला खूप वेगळं काही शेअर करण्याची गरज नाही आहे असं मला वाटतं. कळकळीची विनंती आहे की स्वतःचं आरोग्य जपा. याच्या पलीकडे काहीच नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी साध्य कराल, पण ज्यावेळी
आपण अंथरुणावरती पडो किंवा हॉस्पिटलच्या वाऱ्या चालू होतील त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी शून्य आहेत, सगळ्या गोष्टी शून्य आहेत. पण जर थोडंसं कमी कमवा पण आपलं आरोग्य चांगलं जर राहिलं तर त्याच्यापेक्षा वेगळा आनंद काहीच नाही आहे असं मला खरं तर वाटतं. आणि या गोष्टींचा खरंच विचार करा आणि मला फक्त एक कमेंट करून सांगा की माझा हा जो काही म्हणजे मुद्दा होता किंवा जे काही माझी विचार सरणी आहे किंवा मला जे काही मांडायचं होतं ते तुमच्यापर्यंत खरंच पोचलेलं आहे का, आणि प्रत्येक लेडीजने, प्रत्येक महिलांनी हा खरंच विचार केला पाहिजे का, हे मला सांगा. आणि खरं तर खूप मनापासून इथून हृदयातून सांगते आहे की प्रत्येक महिलांनी ना स्वतःची काळजी घ्या. चला तर ह्यावरतीच मी खरं तर आजचा व्हिडिओ स्टॉप करते. आणि हा 8 मार्चला टाकण्याचा हाच उद्देश की प्रत्येक लेडीज, प्रत्येक म्हणजे आपण बघतो की ना महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला जातो. तर मला असं वाटत होतं की खरंच आजच्या निमित्ताने का होईना ह्या व्हिडिओ बघतील महिला आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतील आणि खरंच त्यांच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचेल अशा हेतूने खरं तर आम्ही आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. खरं तर व्हिडिओ खूप अगोदर बनवलेला आहे पण शेअर करायचं असं थोडंसं हे झालं की केव्हा करूयात शेअर हा. सो असं वाटलं पहिल्यांदा की आपण संडेला शेअर करूयात का, कारण की संडे तर बऱ्यापैकी सुट्टी असते. सो महिलांना वेळ असेल आणि बघतीलसुद्धा महिला. पण नंतर असं झालं की नाही, अरे 8 मार्च येतो आहे आणि जागतिक महिला दिन आहे तर त्यावेळी हा खरं तर व्हिडिओ बघतील. सो अशा पद्धतीने म्हणून मी हा खरं तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहेत. कदाचित आजच्या दिवशी मी 2 व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता एक व्हिडिओ तुमच्याकडे म्हणजे हा अपलोड झालेला असेल आणि नेक्स्टसुद्धा व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी मॉर्निंगला येईल. तर तो कोणत्या टॉपिकवरती असेल तोसुद्धा मी सांगेल, तोसुद्धा मी शूट करून ठेवलेला आहे. पण हा खूप मोठा व्हिडिओ होईल आणि खूप मोठा व्हिडिओ झाल्यावरती असंसुद्धा होतं की महिलांना वेळ नसतो आपल्या महिलांकडे. सो बघतीलच असं नाही, स्किप करतील किंवा मग बघणारही नाहीत असंसुद्धा होईल. सो त्याच्यासाठी की दुसरा टॉपिक म्हणजे आपण स्वतः कुठेतरी व्यक्त होऊयात यासाठी कदाचित तुम्हाला हिंट आलेली असेल तर तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, जेवढा हा महत्त्वाचा आहे ना तेवढाच तो सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि चला तर खरं तर तुमचा मी खूप वेळ घेतलेला आहे पण चांगली काहीतरी गोष्ट आहे म्हणून तर मी वेळ घेतलेला आहे. सो क्षमस्व त्यासाठी सुद्धा. आणि वेळ काढून तुम्ही खरं तर हा व्हिडिओ बघितलेला आहे त्याबद्दल धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा. आपली यूट्यूब फॅमिली लवकरच 1000 लोकांची होणार आहे. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओज, नेक्स्ट व्लॉग आले की त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल. तर सगळ्यांनी सपोर्ट करा. थँक्यू.